तर आमदार रोहित पवार यांनी तटकरेंवर हल्लाबोल केलाय। नवं पर्व सुरू असं कसं म्हणता, असा सवाल रोहित पवारांनी केलेला आहे। अजित पर्व कधीच संपणार नाही असंही रोहित पवारांनी स्पष्ट केलं। आता सुनेत्रा पर्व सुरू झाल्याचं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलेलं होतं, त्यावर आता रोहित पवार यांनी भाष्य केलं। भले तर आम्ही टीकेचे धनी झाले असू, परवा त्याची नाही। अजूनही कोणाला पैसे देऊन ट्रोल काढण्यासाठी जी टीम करायची असेल ती करावी, पण आमची नियत साफ आहे। आमची निष्ठा दादांच्या चरणी होती आणि उद्या सर्व आयुष्य बहिणींच्या सोबत राहत महाराष्ट्र घडवण्याचं काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करायचं आहे। होय, मी आज म्हणतोय की सुनेत्रा पर्व महाराष्ट्रामध्ये आजपासून सुरू झालेलं आहे, हे मी आवर्जून या ठिकाणी म्हणू इच्छितो। हे सुनेत्रा पर्व उद्याचं महाराष्ट्र घडवण्याचं काम तुमच्या सर्वांच्या साथीतून अतिशय उत्तमपणाने बरबट त्या ठिकाणी करेल, याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेह असत काय कारण। आणि दुर्दैव असं त्या भाषणामध्ये एक तर महाशय असे बोलले की म्हणजे नवीन पर्व त्या ठिकाणी सुरू झाले, अजित पर्व संपणारच नाही, कारण का लोकांच्या मनामध्ये दादांप्रती प्रेम आहे आणि ही घटना घडली त्याबाबतीत शंका आहे। त्यामुळे दादांना न्याय देण्यासाठी त्या नेत्यांना जर प्रयत्न करायचा असेल तर आज ती वेळ आहे। आज FIR घेण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करा। आणि FIR का घेतला पाहिजे, एक जनतेने सुद्धा समजून घेतलं पाहिजे। FIR मध्ये जे मुद्दे घेतलेले आहेत, ज्यांच्याबद्दलचे आपण FIR करणार आहोत, जेव्हा हा विषय CID कडे असतो नाहीतर CBI कडे जातो, FIR झाला की त्या एजन्सीला त्या विषयामध्ये इन्व्हेस्टिगेशन करावंच लागतं। त्यामुळे FIR असणं हे महत्त्वाचं आहे, तो आपला अधिकार आहे। आणि जे मुद्दे आपण घेऊन जातो त्याच्यात जर आपण इन्व्हेस्टिगेशन नाही केलं तर हे